ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ प्रथम अध्याय. देवर्षी नारदांशी भक्तीची भेट. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक, आधिदैविक आणि अधिभौतिक असे तीनही ताप जे नाहीसे करतात, त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांची आम्ही स्तुती करतो. मौजी बंधन होण्यापूर्वीच लौकिक वैदिक कर्मे सोडून श्री शुकदेव संन्यास घेण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांचे वडील व्यास विरह दुःखाने व्याकुळ होऊन पुत्रा म्हणून हाका मारू लागले. त्यावेळी शुकदेवांच्या वृक्षांशी तन्मयतेमुळे वृक्षांनीच त्यांच्या वतीने ओ दिली. अशा सर्वभूत हृदयस्वरूप श्री शुकमुनींना मी प्रणाम करतो. भगवत कथामृताचे पान करण्यामध्ये कुशल असणाऱ्या मुनिवर शौनकांनी नैमिषारण्यात आसनावर बसलेल्या महाबुद्धिमान स्तुतांना नमस्कार करून म्हटले. शौनक म्हणाले, सुत महोदय, अज्ञान अंधकार नष्ट करण्यासाठी लागणारे ज्ञान आपल्या ठाई कोट्यावधी सूर्यांच्या तेजाच्या बरोबरीचे आहे. कानाला अमृता समान असणारी सारभूत कथा आपण आम्हाला सांगा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याद्वारा प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे वृद्धिंगत होतो, तसेच वैष्णव माया मोहापासून कसे मुक्त होतात. या घोर कलियुगामध्ये मनुष्य प्राणी बहुधा आसुरी स्वभावाचे आहेत. विविध तापांनी पोळलेल्या या जीवांना शुद्ध दैवी शक्तिसंपन्न होण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय कोणता? आपण आम्हास आता असे शाश्वत साधन सांगा की ज्या योगे अधिक कल्याण होईल, ते पवित्रांनाही पवित्र करू शकेल आणि भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून देईल. चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो, कल्पवृक्ष स्वर्गप्राप्ती करून देऊ शकेल, परंतु सद्गुरू प्रसन्न झाल्यावर योग्यांनाही दुर्लभ असे वैकुंठधाम प्राप्त करून देतात. सूत म्हणाले, शौनक महोदय, तुमच्या हृदयात भगवत प्रेम आहे, म्हणून मी विचारपूर्वक तुम्हाला जन्ममृत्यूचे भय नाहीसे करणारा सर्व सिद्धांताचा निष्कर्ष सांगतो, ज्यामुळे भक्तिप्रवाहाला वेग येतो आणि जे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण होऊ शकते, ते साधन मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक ऐका. कलियुगात मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष्य झालेले आहेत. या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्री शुकदेवांनी श्रीमद भागवत शास्त्रावर प्रवचन केले आहे. मनशुद्धीसाठी यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही अन्य साधन नाही. मनुष्याच्या अनेक जन्मांच्या पुण्याचा उदय होतो, त्याचवेळी त्यास भागवत शास्त्र ऐकाव्यास मिळते. परीक्षिताला ही कथा सांगण्यासाठी जेव्हा श्री शुकदेव सभेमध्ये आले, तेव्हा देव अमृत कलश घेऊनच तेथे आले. आपले काम साधून घेण्यात चतुर असणाऱ्या देवांनी शुकमुनींना प्रणाम केला व म्हणाले की हे अमृत घेऊन त्याच्या मोबदल्यात आपण आम्हास भागवत कथामृताचे दान द्यावे. अशी देवाणघेवाण केल्याने राजा परीक्षित अमृत प्राशन करेल, त्यामुळे तो अमर होईल आणि आम्ही श्रीमद भागवत स्वरूप अमृत प्राशन करू. या असार संसारात जशी काच आणि मौल्यवान रत्न यांची तुलना होत नाही, त्याचप्रमाणे कुठे अमृत व कुठे भागवत कथा, असा श्री शुकांनी विचार करून देवांचा उपहास केला. देवांना अभक्त समजून शुकांनी कथामृताचे दान त्यांना केले नाही. अशी ही श्रीमद भागवत कथा देवांनाही दुर्लभ आहे. पूर्वी श्रीमद भागवत कथा श्रवणानेच राजा परीक्षिताला मोक्ष प्राप्त झाला होता, हे पाहून ब्रह्मदेवांनाही आश्चर्य वाटले होते. त्यांनी सत्यलोकात अन्य सर्व साधने तराजूवर तोलून बघितली. भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधने कमी वजनाची भरली आणि भागवताचे पारडे जड झाले. हे पाहून सर्व ऋषीही अतिशय आश्चर्यचकित झाले. त्यांनी निर्णय केला की कलियुगात भगवद्रूप असे भागवत शास्त्र पठण श्रवणाने तात्काळ वैकुंठ लोक प्राप्त करून देते. सप्ताह विधीने श्रवण केल्यावर भागवत खात्रीने मुक्ती प्राप्त करून देते. हे शास्त्र पूर्वी दर्याद्र अंतकरणाच्या सनकादिकांनी देवर्षी नारदांना कथन केले होते. जरी हे शास्त्र देवर्षींनी प्रथम ब्रह्मदेवांकडून श्रवण केले होते, तरी त्याचा सप्ताह श्रवण विधी मात्र त्यांनी सनकादिकांना सांगितला होता. शौनकांनी विचारले, संसार पाशातून मुक्त तसेच नित्य संसार करणाऱ्या नारदांची सनकादिकांशी केव्हा भेट झाली आणि विधान ऐकण्याची गोडी त्यांना कशी लागली? सूत म्हणाले, श्री शुकदेवांनी मला त्यांचा एकनिष्ठ शिष्य समजून जे भक्तिपूर्ण कथानक एकांतात मला सांगितले, ते मी तुम्हाला सांगतो. एकदा बद्रीनारायण क्षेत्री ते चारही निर्मल अंतकरणाचे सनकादिक ऋषी सत्संगासाठी आले असता नारदांनी त्यांना पाहिले.
सनकादिकांनी विचारले, ब्रह्मन, आपण उदास व चिंताग्रस्त का दिसत आहात? इतक्या घाईने आपण कुठे जात आहात? आपण कोठून आलात? एखाद्याचे धन चोरीला गेल्यानंतर तो जसा व्याकुळ झालेला दिसतो तसे आपण दिसत आहात. याचे कारण काय? आपल्यासारख्या आसक्ती विरहित पुरुषाला हे शोभणारे नाही. तरी कारण सांगा. नारद म्हणाले, पृथ्वी सर्वोत्तम आहे असे समजून मी येथे आलो. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वरम, सेतुबंध इत्यादी अनेक तीर्थक्षेत्र मी संचार केला, परंतु मला कोठेही मनशांती प्राप्त झाली नाही. सध्या अधर्माला सहाय्य करणारे कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखित झाली आहे. येथे आता सत्य, तप, पावित्र्य, दया, दान धैर्य राहिलेले नाही. मनुष्य प्राणी केवळ उपजीविकेत व्यग्र आहेत. ते असत्य भाषण करणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत. संत म्हणविणारे दांभिक आहेत. वरकरणी विरक्त दिसणारे संचय करीत आहेत. घराघरात स्त्रियांची सत्ता चालते. पत्नीचा भाऊ सल्लागार झाला आहे. लोक धनलोभाने कन्या विक्रय करू लागले आहेत आणि नवरा बायकोमध्ये कलह होत आहेत. महात्मा पुरुषांचे आश्रम, तीर्थक्षेत्रे, नद्या इत्यादींवर परधर्मीयांचा अधिकार आहे. येथे दुष्टांनी बरीचशी देवालये नष्ट केली आहेत. यावेळी इथे कोणी योगी नाही, सिद्धपुरुष नाही, ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा नाही. सर्व पुण्य साधने यावेळी कलरूपी वडव्याने भस्मसात करून टाकले आहेत. या कलियुगात बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवित आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत. अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहत पाहत पृथ्वीवर संचार करीत असता मी जेथे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला संपन्न झाल्या त्या यमुनेच्या तटावर जाऊन पोहोचलो. मुनिवर ऐका, तेथे मी एक आश्चर्य पाहिले. एक तरुण स्त्री तेथे खिन्न मनाने बसली होती. त्या स्त्रीजवळ 2 वृद्ध पुरुष निपचिपपणे पडले होते व ते जोराने सुस्कारा टाकीत होते. ती तरुण स्त्री आणि त्यांची सेवा करता करता त्यांना जागविण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांच्या पुढे रडत होती. आपल्या रक्षणकर्त्याला ती दशदिशांना शोधत होती. तिच्या चारी बाजूंना शेकडो स्त्रिया तिला पंख्याने वारा घालीत होत्या व तिचे सांत्वन करीत होत्या. दुरूनच हे दृश्य पाहून कुतूहल म्हणून मी तिच्याजवळ गेलो. मला पाहून ती तरुणी उभी राहिली व व्याकुळतेने मला म्हणाली. तरुणी म्हणाली, हे साधू पुरुषा, कृपया क्षणभर थांबून माझी चिंताही निवारण करा. आपल्या केवळ दर्शनाने या संसारातील सर्व पापे समूळ नाहीशी होतात. आपल्या वाणीने बहुतेक माझे दुःख दूर होऊ शकेल. मनुष्याचे ज्यावेळी मोठे भाग्य उदयाला येते त्याचवेळी आपले दर्शन होते. नारद म्हणाले, हे देवी, तू कोण आहेस? हे 2 पुरुष कोण आहेत? तुझ्या भोवतालच्या या कमलनयना स्त्रिया कोण आहेत? तुझ्या दुःखाचे कारण तू मला सविस्तर सांग. युवती म्हणाली, माझे नाव भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या नावाचे हे 2 माझे पुत्र आहेत. कालगतीमुळे हे असे वृद्ध झाले आहेत. या देवता म्हणजे गंगा इत्यादी नद्या आहेत. या सर्व माझी सेवा करण्यासाठी आल्या आहेत. अशा प्रकारे साक्षात देवतांच्या द्वारा माझी सेवा होत असूनही माझ्या मनाला समाधान नाही. हे तपस्वी, आता लक्षपूर्वक माझी कथा ऐका. खरे तर माझी कथा सर्वश्रुत आहे, तरी पण ती ऐकून आपण मला शांती प्रदान करा. द्रविड देशात माझा जन्म झाला. कर्नाटकात मी वाढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला, परंतु गुजरातमध्ये मला वृद्धापकाळाने घेरले. तेथे घोर कलियुगाच्या प्रभावाने दुर्जनांनी मला छिन्नविछिन्न केले. दीर्घकाळपर्यंत माझी अशी अवस्था झाल्याने मी माझ्या पुत्रांसह अशी दुर्बल आणि निस्तेज झाले. परंतु आता मी या वृंदावनात पुन्हा आले व नवजीवन मिळाल्याप्रमाणे मला उत्तम सौंदर्य प्राप्त होऊन मी तरुण झाले. परंतु हे झोपलेले 2 पुत्र थकले भागलेले आहेत. हे स्थान सोडून मी दुसरीकडे जाऊ इच्छिते. हे माझे पुत्र वृद्ध झालेले पाहून मी त्या दुःखाने दुःखी झाले आहे. मी तर तरुण, पण माझे हे 2 पुत्र वृद्ध कसे? आम्ही 3 जण एकत्र राहणारे आहेत, तरी असे विपरीत का? वास्तविक आई वृद्ध व पुत्र तरुण असे असावयास पाहिजे. या स्थितीचे मला आश्चर्य वाटत असल्याने मी शोकमग्न आहे. आपण बुद्धिवान आणि योगी आहात, म्हणून हे असे का, याचे कारण मला सांगा. नारायण म्हणाले, साध्वी, मी माझ्या हृदयातील ज्ञानदृष्टीने तुझ्या संपूर्ण दुःखाचे कारण जाणण्याचा प्रयत्न करतो. तुला दुःख करण्याचे कारण नाही. श्रीहरी तुझे कल्याण करतील. सूत म्हणाले, मुनिवर नारदांनी एका क्षणात कारण जाणले व ते म्हणाले. नारद म्हणाले, देवी, लक्षपूर्वक ऐक.
हे दारुण कलियुग असल्याने आता सदाचार, योगसाधन व तप ही सर्व लुप्त झाली आहेत. लोक लुटारू वृत्ती आणि दुष्कर्मे यात प्रवृत्त होऊन राक्षसी वृत्तीचे बनले आहेत. या संसारात सत्पुरुष दुःखी आहेत तर दुष्ट सुखी आहेत. या स्थितीत ज्या बुद्धिमान पुरुषाचे धैर्य टिकून राहील तोच ज्ञानी किंवा पंडित समजावा. ही पृथ्वी प्रतिवर्षी शेषाला भाररूप होऊ लागली आहे. तिला स्पर्श करणे राहोच, ती दृष्टी टाकण्यायोग्य देखील राहिलेले नाही आणि येथे काहीही कल्याणकारक असे दिसत नाही. आता तुझ्या पुत्रांसह तुझे दर्शनही कोणास होत नाही. विषांत झालेल्या जीवांकडून उपेक्षित झाल्याकारणाने तू जर्जर झाली होतीस. वृंदावनातील वास्तव्याने तू पुन्हा नवतरुणी झाली आहेस. येथे भक्ती आनंदाने सर्वत्र नृत्य करत आहे म्हणून वृंदावन धाम धन्य होय. परंतु तुझ्या या 2 पुत्रांचे येथे कोणीही चाहते नाही म्हणून यांचे वृद्धत्व नाहीसे होत नाही. इथे यांना किंचितही आत्मसुख प्राप्त झाल्याकारणाने ते निद्रिस्त झाल्यासारखे वाटतात. भक्ती म्हणाली, राजा परीक्षिताने या पापी कलियुगाला येथे आश्रय का दिला? याच्या आगमनाने सर्व वस्तूतील मोठे सारच खोटे नाहीसे झाले. करुणामय श्रीहरींनी हा अधर्म कसा पाहतो? मुनिवर, माझ्या या संशयाचे निराकरण करा. आपल्या वचनांनी मला खूपच शांती प्राप्त झाली आहे. नारद म्हणाले, बालिके, तू विचारलेस आहेस तर मी तुला सर्व सांगतो. प्रेमाने ऐक, जेणेकरून हे कल्याणी तुझे दुःख नाहीसे होईल. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण हा पृथ्वीलोक सोडून आपल्या परमधामाला गेले त्या दिवसापासून सर्व साधनांमध्ये विघ्न आणणाऱ्या कलियुगाची सुरुवात झाली. दिग्विजयाच्या वेळी अत्यंत दीन व शरण आलेल्या कलियुगाकडे परीक्षिताची दृष्टी गेली. तेव्हा भ्रमरासारख्या सारग्राही बुद्धीच्या राजाने असा निश्चय केला की मी याचा वध करता कामा नये. कारण जे फळ तपस्या, योगसाधना आणि समाधीपासून मिळत नाही तेच फळ कलियुगात श्रीहरिकीर्तनाने चांगल्या प्रकारे प्राप्त होते. अशा प्रकारे साररहित असूनही एक प्रकारे उपयुक्त आहे असे जाणून परीक्षिताने कलियुगात जन्म घेणाऱ्या मनुष्यमात्रांच्या सुखासाठी त्याला राहू दिले. यावेळी लोक निंद्यकर्मात प्रवृत्त झालेले असल्यामुळे सर्व वस्तूंमधील रस नाहीसा झाला असून सर्व पदार्थ बी नसलेल्या भुशासारखे झाले आहेत. ब्राह्मण केवळ धनधान्याच्या लोभाने घरोघरी प्रत्येकाकडे जाऊन भागवत कथा कथन करू लागले आहेत. त्यामुळे कथेचे सार निघून गेले आहे. तीर्थक्षेत्रातही अनेक प्रकारची घोर कर्मे करणारे नास्तिक तसेच नरकात जाण्यायोग्य पुरुष राहू लागल्याकारणाने तीर्थक्षेत्रांचाही प्रभाव नाहीसा झाला आहे. ज्यांचे चित्त नेहमी काम, क्रोध, अतिलोभ आणि अभिलाषा यासाठी व्याकुळ आहे ते सुद्धा तप करू लागल्यामुळे तपाचेही सार निघून गेले आहे. मनावर नियंत्रण न राहिल्याकारणाने तसेच लोभ, दंभ आणि नास्तिकतेचा आश्रय घेतल्याने, शास्त्राभ्यास न करण्याने ध्यानयोगाचे फलही नाहीसे झाले आहे. विद्वानांची अशी स्थिती आहे की ते पशुप्रमाणे स्वस्त्रीची संतती निर्मितीच्या हेतूने रममाण होतात आणि मुक्ती मिळवण्याच्या साधनांकडे दुर्लक्ष करतात. संप्रदायानुसार प्राप्त झालेली विष्णुभक्ती कोठे दिसत नाही. अशा प्रकारे सगळीकडे सर्व वस्तूंचे सारसर्वस्वच नाहीसे झाले आहे. हा तर या कलियुगाचा स्वभाव आहे. तेव्हा याचा दोष अन्य कोणाला देणार? याच कारणाने पुंडरीकाक्ष भगवान अगदी जवळ असूनही सर्व सहन करीत आहेत. सूत म्हणाले, शौनका, देवर्षी नारदांचे असे वचन ऐकून भक्तीला मोठे आश्चर्य वाटले. त्यावर ती पुन्हा काय म्हणाली ते ऐक. भक्ती म्हणाली, देवर्षी, आपण धन्य आहात. माझ्या सद्भाग्यानेच माझी आपल्याशी भेट झाली. या संसारात साधूच्या दर्शनाने सर्व सिद्धी प्राप्त होतात. आपण केवळ एक वेळ उपदेश केल्याने कयाधूचा पुत्र प्रल्हाद याने मायेवर विजय मिळवला होता. आपल्या कृपेनेच ध्रुवाने ध्रुवपदही प्राप्त केले होते. आपण सर्व मंगलाचे मंगल तसेच साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र आहात. मी आपणास नमस्कार करते. अध्याय 1 समाप्त.